जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोते जन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 232, वार आहे गुरुवार व तारीख 20 ऑगस्ट 2026। ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेणार आहोत। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथात वर्णन केलेले आहे। या फलश्रुतींपैकी काही फलश्रुतींचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ता, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील। भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। मूर्ख अति दक्ष होतील। हा ग्रंथ ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। संसारातील अनेक उद्वेग नाश पावतील। अधोगती चुकून मनास विश्रांती आणि समाधान मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत।
सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील सार शोधन या 9व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. आज आपण या समासातील ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ 20 या अंकानंतर सदुस्तुसी लाभे सदुस्तू या शब्दांनी 21वी ओवी सुरू होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथवाचनास सुरुवात करीत आहोत. सदुस्तुसी लाभे सदुस्तू अव्यावेस्तास अव्यावेस्तू प्रशस्तासी प्रशस्तू विचार लाभे. म्हणोनी हे दृश्य जात अवघेची आहे अशाश्वत. परमात्मा अच्युत अनंत तो या दृश्या वेगळा. दृश्या वेगळा दृश्या अंतरी सर्वात्मा तो सचराचरी. विचार पाहता अंतरी निश्चयो बाणे. संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जन्मामध्ये सार्थकता विचारेंची होय. हे प्रचितीचे बोलणे विवेके प्रचित पाहणे प्रचित पाहे ते शाहणे अन्यथा नव्हे. सप्रचित आणि अनुमान उधार आणि रोकडे धन मानस पूजा प्रत्यक्ष दर्शन यांसी महदंतर. पुढे जन्मांतरी होणार हा तो अवघाच उधार. तैसा नव्हे सारासार तत्काळची लाभ. तत्काळची लाभ होतो प्राणी संसारी सुटतो. संशयो अवघाची उठतो जन्म मरणाचा. एची जन्मे एची काळे संसारी होई जे निराळे. मोक्ष पावी जे निश्चळे स्वरूपाकारे. ये गोष्टीस करी अनुमान तो सिद्धची पावेल पतन. मिथ्यावदे त्यास आन उपासनेची. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांच्या मराठीतील अर्थाचे आपण वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ 21 या अंकाने चांगल्यास चांगली वस्तू मिळेल या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. चांगल्यास चांगली वस्तू मिळेल. सदुस्तुला अहम ब्रह्मास्मी या ध्यानाने ब्रह्म होऊ पाहणाऱ्यास ब्रह्मप्राप्ती होईल. अव्यवस्थित माणसाला अव्यवस्था मिळेल. पदार्थमय ज्याचे चित्त झाले आहे त्यास पदार्थच दिसतात. मोठ्या अंतःकरणाच्या पुरुषास प्रशस्त विचाराचा लाभ होतो. मन प्रशस्त विशाल करील त्याला विशाल परब्रह्माचा लाभ होतो. म्हणून जे यच्च यावत दृश्य ते सगळे अशाश्वत चिरकाल न टिकणारे आहे. अच्युत अनंत परमात्मा आहे तो या दृश्याहून वेगळा आहे. ब्रह्म शाश्वत आहे तो सर्वात्मा दृश्याहून वेगळा दृश्याच्या आत व सर्व चराचरांत व्यापलेला आहे. असा विचार केला म्हणजे
अंतःकरणात तद्रूपतेचा निश्चय बांधतो. त्यासाठी संसाराचा त्याग न करता, प्रपंचाची उपाधी न सोडता, लोकांमध्ये वागून विचारानेच जन्म साफल्य होते. हे बोलणे अनुभवाचे आहे. विवेक करून याचा अनुभव घ्यावा. प्रचिती पाहिल तो शहाणा, नाही तर शहाणा नव्हे. वेडा इत्यर्थ किंवा यात चूक नाही. अनुभवाचे बोलणे व अनुमानाचे बोलणे यांमध्ये रोख पैसा मिळणे व उधारीने मिळणे किंवा मानसपूजा व प्रत्यक्ष दर्शन यांसारखे महद अंतर आहे. पुढे दुसऱ्या एखाद्या जन्मात मोक्ष मिळणार हे सगळे वायद्याचे उधारीचे बोलणे झाले. सारासार विचाराचे तसे नाही. त्याने तत्काळ मोक्ष मिळतो. या विवेकाच्या योगाने तत्काळ परब्रह्माचा लाभ होऊन प्राणी संसारातून सुटतो व जन्म मरणाचा सगळा संशय तुटून जातो. याच जन्मात नव्हे, याच घटकेला संसारातून वेगळे होता येईल व निश्चळ स्वरूपाशी म्हणजे ब्रह्माशी तदाकार होऊन मोक्ष प्राप्त करून घेता येईल. स्वस्वरूपानुसंधान ठेवल्याने एची जन्मे एची काळे मोक्ष लाभ होतो. या सांगण्यागत अविश्वास ठेवी तो सिद्ध असला तरी खात्रीने पतन पावेल आणि जो वक्ता मी खोटे सांगत असेल त्यास त्याच्या उपासनेची शपथ आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करणार आहोत. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे खूप खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.